आता मी काहीतरी चांगला फूड खातो. मज्जा क्या बॉस. एकदम ते भंगार रोड असतात ना, खड्ड्यांमध्ये रोड आहे की रोडामध्ये खड्ड्यात ते समजत नाही ना, मग असा वैताग येतो ना, तोंडातून शिवा लिखतात. भ्रमण एक नगद ज्ञान है. घूमना चाहिए, देखना चाहिए, अपने कल्चर को, अपने देश को समझना चाहिए. तुझं नशीब चांगलं आहे, बघा यो कधी येत नाही कोणाचं, पण तुझा आलाय, तू जाऊन बोलतो. तो नमस्कार मंडळी, आज आहे आपला 6वा दिवस. तपा मोरिया हम नमः पार्वती पते हर हर महादेव महादेव महादेव. एक विराही ते लक्ष असू दे. चलो बाबा. हाँ आऊँगा वापस आऊँगा तब मिलता हूँ. चलो हर हर महादेव. तर नमस्कार मंडळी, मी दुष्यंत तांडेल, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपल्याला गाठायचे आहेत 268 किलोमीटर. म्हणजेच मी आज जाणार आहे इथून जेजुरीला. आणि पुढचा सध्या आपला प्लॅन मध्ये थोडीशी गडबड आहे, पण काही नाही, तिकडे जाऊन आपण थोडंसं सॉर्ट आउट करूया नक्की पुढे काय करायचं किंवा घरी जायचं. आणि माझा सध्या आता विचार आहे की थोड्या टायमानंतर ना मी हिंदीमध्ये व्लॉगिंग केली पाहिजे. बघूया तुमचा काय विचार आहे, मला कमेंट मध्ये सांगा. असे पण तुम्ही काही कमेंट करतच नाही. यापुढे जर माझा विचार झाला तर मी हिंदीमध्ये व्लॉगिंग स्टार्ट करेन आणि बघूया कसं काय आपलं चॅनल ग्रो करायचं, त्याच्यावर पण आपल्याला थोडं लक्ष द्यायचं आहे. टोटल 6 तास दाखवत आहेत. आपण जाऊया आरामात, आपल्याला एवढी काही घाई नाहीये. आता आपल्या पाठी गेलं कृष्णेश्वर मंदिर, आपण कैलास टेम्पल बघितलं. जर तुम्ही ते व्हिडिओ नाही बघितले असेल तर व्हिडिओला जाऊन बघाल चॅनलवर. कैलास टेम्पल खूप मस्त आहे आणि जे आजूबाजूचे लेणी आहेत, अजून 34 केव्ज आहेत, ते बघायचे राहून गेले. कारण मी आत्ता ते बघणार नाही, मी ते नंतर बघणार. कारण मी एकदा परत येणार आहे तेव्हा मी ते एक्सप्लोर करणार आणि तेव्हा तुम्हाला दाखवणार. चला मग, आता किती 7 वाजलेत. माझा रोजचाच टाइम झाला आहे 7 वाजता निघायचं. सकाळी 5 वाजता किंवा 5:30ला उठतो आणि 7ला निघतो. तर हा एकदम बेस्ट टाइम आहे जर तुम्ही राईड करत असेल तर सकाळ, कारण सकाळी रश नसतो, काय नसतो, तर बरं वाटतं जरा ट्रॅव्हल करायला सुद्धा. धुळे आणि सोलापूर हायवेला आता सध्या मी, आणि इथे एवढी थंडी लागते ना, म्हणजे आता तर सकाळचे 7 वाजलेत आणि खूप थंडी लागते. म्हणून थोडं कमी स्पीडला चाललं आहे, 48च्या स्पीडला चाललं आहे. खूप एकदम थंड वाटते, थंड. ओ बाबा रे बाबा, एकदम चिल वातावरण आहे, चिल. कुठे गेलं कॅमेऱ्याचं बटन? मी इकडे शोधतोय कॅमेऱ्याचं बटन. गोप्रो माझा इथे आहे आणि मी कॅमेऱ्याचं बटन इथे शोधतोय, इथे बंद करायला. एवढी थंडी आहे, कुडकुडत आहे पूर्ण. 5 hours later. यार इथूनचे रोड एवढे खराब आहेत ना, कंटाळा आलाय. नुसता गाडी फक्त 20-25च्या स्पीडलाच चालवतं कधीपासून. अक्षरशः कंटाळा आलाय गाडी चालून. नुसता खड्डे. हे समजतच नाही नक्की हा हायवे जो रोड आहे त्याच्या आईला खड्ड्यामध्ये आहे की रोडमध्ये खड्डे आहेत. म्हणजे असं कुठलं पण पॅच नसेल. हे बघा ना, हे असे पूर्ण रोडला आहेत. ते बघा, तुम्हाला दाखवतोय बघा, असं हे पूर्ण रोडला आहेत, पूर्ण रोडला. काय बोलायचं आता. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. चला आता या बाईकची टॉप स्पीड टेस्ट करूया. 91 91ला पण पोहोचत. 91 पूर्ण टोटल दिलंय. 92 93 93 लास्ट आहे. 93 चिवून वरती जातच नाही आपली गाडी. आता जाऊया आरामात. घरच्यांनी बघितलं की लागते. मज्जा क्या बॉस. आता मी कुठल्या रोडवर आहे ना मला माहित नाही एक्झॅक्टली. 140 100 NH 160 वर आहे. NH 160 वर. आणि काय गाडी चालवायला मजा येते, एक नंबर गाडी चालवायला मजा येते. बाप रे बाप, काय रोड आहेत यार, एकदम कडक. मी आत्ताच जसं बघितलं असेल की 93ची टॉप स्पीड मारलेली. म्हणजे लास्ट टाइम जेव्हा मी मारलेली ती टॉप स्पीड होती 100ची काहीतरी टॉप स्पीड होती जेव्हा आम्ही रायगडला गेलो. आणि आता वर 93च्या वरती जातच नाही बाईक. काय करायचं रे देवा, काय करायचं. घरचे बघणार तर वाट लागणारच आहे, पण ठीक आहे. हो, आणि इथून आता जेजुरी आहे. कुठे गेलं रे बाबा, किती किलोमीटर आहे? 105 किलोमीटर बाकी. आणि आत्ता वाजले 11:30 आणि 2 तास अजून दाखवत आहेत. म्हणजे मी 11:30 ना 12-1 1:30पर्यंत जेजुरीला पोचेन. हा, तर आम्ही दमलो आहे गाडी चालून. असे रोड असतील ना तर गाडी चालवायला मजा येते खूप. पण एकदम ते भंगार रोड असतात ना, खड्ड्यांमध्ये रोड आहे की रोडामध्ये खड्ड्यात, ते समजत नाही ना, तर मग असा वैताग येतो ना, तोंडातून शिवा लिखतात ज्यांनी पण रोड बनवला असेल ते. तिथे काय खाऊ ते तर सांगा, मी जाऊन खातो, एवढं काय नाही. आता इथे सगळे. तुम्ही कुठूनचे? दौडचे. नाव काय तुमचं?
माझं वेदांत पवार. अच्छा, 7 महिने आले. काय बोलायचं का? कॅमेरा चालू आहे. फॉलो करा दादाचा. धन्यवाद धन्यवाद. चला येतो मी, भेटू सगळ्यांनी. कधी मुंबईला आलं की मला इन्स्टाला मेसेज करा, भेटतो. माझ्या चक्कर डोंबिवलीला असतं चक्कर. डोंबिवलीला. चला भेटूया. आले तर मेसेज करा. हां हां, काय नाही. राईट हँडलाच आहे पुढे. पवार की शिवालय? पवार वेजमध्ये जाऊ. राईट हँडलाच आहे. टोल नाका. अच्छा, टोल नाक्याच्या पुढे आहे का? थोडं पुढं. चालेल चालेल. चला भेटूया. चला. तर आता हे सगळे मुलं भेटलेली, असंच पाणी प्यायसाठी थांबलो तिथे, कारण मला भूक पण लागली. आता किती 1:40 झाल्यात. 1:40 नाही, 12:40 झाल्यात. तर त्यांनी सांगितलं की शिवालय किंवा पवार हॉटेलला हे जाऊन जेव असं करून. तर आता ते बोलत पवार हॉटेलला जाऊन जेव, तिकडे चांगलं भेटतं काहीतरी खायला. आता तिथे थांबूया, कारण सध्या खूप भूक लागली आहे. कधी कधी असतं की आपण असं कुठे गेलो तर माझ्यासोबत तसंच घडतं. मी कुठे गेलो तर मी जास्त करून विचारतो कुठे खायचं चांगलं आहे, कुठे जाऊ शकतात आपण, कुठूनचा रोड चांगला आहे. ह्याच्याने काय होतं की तुम्ही लोकल माणसांशी कनेक्ट होतात ऑलरेडी. त्यांना वाटलं ना की तुम्ही कुठून नवीन आले आहेत, लांबून आले आहेत, फिरतात आहेत, ते असं चांगलं पाहुणचार करतात की आपल्यासमोर पण कोण आपल्याला काही विचारायला आलं तर नीट काळजीपूर्वक त्याला आपण सगळी सांगतात. हेच असतं ट्रॅव्हलमध्ये की तुम्ही जेव्हा पण कुठेही ट्रॅव्हल करणार तुम्हाला अशी चांगली माणसं भेटतात, कधी कधी वाईट माणसं पण भेटतात, पण सध्या तरी मला चांगली माणसंच भेटतात. आता मी मध्ये पण एक वडापाव खायला थांबलेलो, त्या काकींनी पण मला वडापाव पण दिलं आणि ते बोलते की भजी पण खाऊन बघ, आवडली तर घे नाही तर नको घेऊ. तर मी एक खाली, पण मी काय बोललो नाही की आवडली की नाही आवडली, तर मी सांगितलं पण. त्यांनी मला वडापावसोबत 2-3 भज्या पण दिल्या. असतात काही चांगली माणसं. मला खरं सांगतो, राईडला जेवढे अनुभव आले ना ते फक्त मला हे राईड करतानाच अनुभव आले. आणि काय झालं, तिकडे त्या हॉटेलला जे लोक बसतील ना तिकडे मी पाणी घेतलं आणि त्या हॉटेलच्या समोरच, म्हणजे त्यांनाच विचारलं, म्हणजे मुलं होती हॉटेलमध्येच, तर तिकडेच मी डायरेक्ट विचारलं की मित्रांनो इथे कुठे चांगलं जेवायला भेटेल. तर ते मला बोलले की पवार हॉटेलला जा, असं पवार किंवा शिवालयाला चांगलं भेटेल. तर तिथूनचा जो ओनर बोलतो आमच्याकडे भेटतं ना जेवण चांगलं. तर एक मुलगा तिथून जो बोलतो हा बघ कसं लगेच चौथा आला बघ, लगेच आलं बघ, बघतो ऐकून कसं आलं बघ. नंतर माझ्या मनात आलं भाई इथे कुठच्या कुठ्यांना मी विचारलं आणि तिकडे आला. तर त्याला वाईट जरा वाटलं असेल, पण ठीक आहे, आपल्याला जेव्हा चांगलं खायचं असेल तर नो कॉम्प्रोमाइज भाई. तर आला आता हॉटेल पवार आणि हे माझ्या पाठी तुम्हाला दिसत ना, हे लोक सगळे येतात. तुम्ही खायला जात काय? अरे तुम्ही काय खाणार का ते विचारतोय. नको, आम्ही जेवलो. आम्ही जेवलो आहे ना, सांगितलंय मी. ते करतील तुम्हाला. अच्छा अच्छा चालेल चालेल. चला भेटूया. एवढा माझ्यासाठी आले, थँक्यू. चला चला, थँक्यू. आरामात आरामात भाई, आरामात. चला चला. आप लोगों का सही है कि आप घूमते हैं, ट्रैवल करते हैं, जिंदगी एक हकीकत, कहते हैं ना भ्रमण एक नगद ज्ञान है. तो घूमना चाहिए, देखना चाहिए, अपने कल्चर को, अपने देश को समझना चाहिए और समझ के अपने आप को, खुद को एक ऐसी जगह फिट करना चाहिए कि लोगों को एक मैसेज जाए जो पॉजिटिव मैसेज हो. ऐसा हमें भी लगता है. और हम लोग तो जॉब वाले हैं, तो जॉब में बंदे रहते हैं, उठे नहाए धोए जॉब, फिर जॉब वापस, फिर रूम, ऐसा यही लाइफ. लेकिन आप लोगों का सही है, 4 लोगों से मिलते हैं, 4 तरह के कल्चर से मिलते हैं, 4 तरह का ट्रेडिशन देखते हैं. अपना भारत बहुत खूबसूरत है सच में. यही मज़ा है घूमने के लिए. इसके लिए मैं बोलता हूँ हमेशा कि घर से निकलो. 9 to 5 जॉब तो हम हमेशा करते ही रहेंगे, इसके लिए घर से निकलना बहुत ज़रूरी है. बराबर है कि नहीं? राइट है. और भाई भी प्रयागराज से है. हाँ, प्रयागराज हूँ, जहाँ अभी महाकुंभ लगा था, वहीं से हूँ मैं. अरुण वर्मा नाम है मेरा. बाकी सर से मिलकर बहुत अच्छा लगा. आप लोग इनको सपोर्ट करिए और अपने भारत के ही हैं, अपने भारत का भ्रमण आपको दिखाते हैं, फ्री में मिल रहा है आपको घर बैठे. बहुत अच्छा लग रहा है. थैंक यू. मेरा अभी तक खाना आया नहीं है, अभी खाना टेस्ट करते कैसा है फिर मैं आपको बताता हूँ और सजेस्ट करूंगा कि क्या आप यहाँ पर आके क्या और खा सकते हो. तर आता तुम्ही बघू शकता हे जे आलं आहे ना ते पनीर हॉट पॅन करून समथिंग यांनी काहीतरी मला दिलं आहे. तर आता आपण ट्राय करून बघूया कसं आहे ते. थोडं स्पायसी आहे आणि काजू सुद्धा आहे.
मस्त टेस्ट आहे एकदम. कधी इथे आला ती नक्की डिश ट्राय करा. आणि अजून मी फ्राईड राईस मागवलाय. असं वाटतंय खूप टायमानंतर पुन्हा एकदा म्हणजे श्रद्धाच्या घरच्या नंतर आता मी काहीतरी चांगला फूड खातोय. तर निघूया आता. 1 तासाचा आपला रस्ता हा. तर मंडळी आता मी निघालो आहे कडेपठारकडे. ते काका मध्ये भेटलेले, ते बोलले की जाऊन या, शनिवार आहे, चांगला वार आहे, आज खंडोबाचा वार आहे, बोलतो जाऊन ये, तुझं नशीब चांगलं आहे. असे योगायोग कधी येत नाही कोणाचं, पण तुझा आलाय, तू जाऊन ये बोलतो. तर आता तिथेच चाललोय मी, तुम्हाला तुमचा नजाऱ्यावर दाखवतो. चला मग जाऊया. पार्किंगला सुद्धा जागा आहे बघा. आणि इथून असा कडेपठारला जायला हा इथून रस्ता आहे. हे तुम्हाला दिसतंय जय मल्हार करून, हे बघा इथे जय मल्हार करून लिहिलेलं आहे. त्याच्या पण पलीकडे मंदिर आहे, आपल्याला तिथेच जायचं आहे. आणि चढता चढता तुम्हाला असे काही दृश्य बघायला भेटतात. तर थोडा पुढे जाऊन आल्यावर इथं आपल्याला भानुबाईचं मंदिर पाहायला मिळतं. हाच तो मंदिर आहे कडेपठाराचा. इथून पालखी निघते दसऱ्याला. ती पालखी तिथे जय मल्हार लिहिलेलं तिथे जाते. मग तिथून जो खाली मंदिर आहे खंडोबाचं तिकडे जाते, असं मला त्या दादांनी सांगितलं. आणि असं इथून काही दृश्य दिसतो. तर त्या मंदिराकडे ही सुद्धा वाट जाते आणि ही सुद्धा वाट त्या मंदिराकडेच जाते. मग चला आपण या वाटेने जाऊया वरच्या साईडून. तर आपलं वरतून थोडे दृश्यही पाहता येतील. इथे ना झाडं लावलेत ना तिथे, त्या झाडांच्या इथे ना एक स्लोगन लिहिलं आहे, कोणी मला पाणी देतं का पाणी, असं. आणि हे बघा हा एक हा वाचा, पाणी वाचवा, पाणी फुकट जाण्यापेक्षा तुम्ही ते मला द्या, मी ते तुम्हाला पावसाच्या रूपात परत देईन. म्हणजे ज्याचं पण हे डोकं असेल ना, खूप भारी त्यांनी डोकं लावलं. म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये खूप मस्त वाटतात ते वाचायला स्लोगन्स. तर मंडळी अशा प्रकारे माझं कडेपठारावरच्या खंडरायांचं दर्शन करून झालेलं आहे. हां, आणि इथे पाठी हा सनसेट. आणि तुम्हाला तर माहीत नाही, पण मला सनसेट आणि सनराईज बघायला खूप आवडतं. तर मी थोड्या वेळ तिथे खाली बसतो, तिथे सीट्स आहेत, तिथून एन्जॉय करतो सनसेटचा व्ह्यू आणि तुम्हालाही दाखवतो. भेटूया आता एक नवीन ट्रिपमध्ये. इथं मी चाललो आहे घरी. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटसुद्धा नक्की करा. तर भेटूया आपण एक नवीन रोड ट्रिपमध्ये. चला. या रोड ट्रिपमध्ये ना मी जेवढे पण देवदर्शन घेतलेत ना,
माझे जेवढे पण देवदर्शन आहेत ना एकदम शांतपणे निवांतपणे झाले. जणू काही देव बोलतो की ये तू दर्शन नीट घेऊन जा. नाहीतर मी असं जातो ना तेव्हा दर्शन होतच नाही नीट, कधीच नाही होत. नुसतं 1-2 सेकंदामध्ये पटकन भागवतात. पण आत्ता जिथे जिथे मी गेलो आहे तिथे जेव्हा मी गेलो तेव्हा दर्शन नाही झाले. आणि आता जेव्हा मी गेलो आहे तेव्हा दर्शन एवढं निवांत होतच आहेत. मला पण आश्चर्य पडतं. आणि एक गोष्ट अशी की मला तुम्हाला ती गोष्ट सांगायची होती, पण पहिला मी देवावर विश्वास ठेवायचो नाही, पण नंतर ठेवायला लागलो. त्याची पण एक स्टोरी आहे. कधी पुढच्या ट्रिपला जाईन तेव्हा तुम्हाला ती स्टोरी नक्की सांगेन. तुम्हाला स्टोरी कधीपासून सांगायची आहे, पण आता आपली ही रोड ट्रिप संपली. जेव्हा मी नेक्स्ट रोड ट्रिपला जाईन तेव्हा मी तुम्हाला ती स्टोरी नक्की सांगेन.